फक्त माझ्यातच राहा, कारण की जे गेम्स आहेत ते फक्त माझ्याकडे आहेत आणि ते इतके अट्रॅक्टिव्ह आहेत की त्याच्यामुळे मी तुला सोडूच शकत नाही. गेम सांगतात बरं का हे. आता मी विचारणार पुढचा प्रश्न हिला म्हणजे मोबाईलला की पण तू गेम खेळायला मला आवडतं, मग मी मोबाईल सोडू का, मग मी तुला सोडू कसं? तू मला सोडून जाऊ नकोस, कारण की जे माझ्याकडे इतके गेम्स आहेत, जर मी हरलो गेम तर लगेच दुसरा गेम आहेच की माझ्याकडे, जसं बीजीएमआय गेम आहे, क्लॅश ऑफ क्लॅन्स गेम आहे, तर तसे अनेक मोबाईल गेम्स आहेत की. मग पण माझी आई ओरडते ना. आईला ओरडू दे, तुला जे करायचं ते तू करू शकतेस. पण आई मला मारेल. मारू दे, ओरडू दे, पण तू मला काही सोडू नकोस. आपलं एक घट्ट नातं बनवू दे. पण मला जेवण पण जात नाही ना कधी कधी. तोच तर एक आहे ना, जेवता जेवता सुद्धा तू मला घेतोस. रात्री उठताना, बसताना, जेवताना, अभ्यास करताना सुद्धा मी तुला लागतो. मग किती आपली मैत्री असेल ना, किती मैत्री आहे ना आपली. पण मला आई बाबा टीचर्स सगळेजण सारखे ओरडतात. ते ओरडू दे, ते त्यांचं काम करतच असणार आहेत, कारण की ते चांगले आहेत. मी सुद्धा चांगलं आहे तुझ्यासाठी, त्यामुळे तुला जे करायचं ते तू माझ्या सोबतच कर. पण कधी कधी काय होतं की माझी आई म्हणते की मोबाईल ठेव आणि अभ्यासाला बस, मग मला ते जमत नाही आणि मग मी खूप चिडचिड करतो. आणि मी चिडचिड सुरू केली की आई म्हणते की मोबाईल खिडकीतनं बाहेर फेकून दे. पण मग मला तुला सोडायचं नाही ना, मग मी काय करू? तू अभ्यास करता करता तू मला वापरू शकतोस, कारण की थोडेसे रील्स बघितले, थोडंसं स्क्रोलिंग केलं तरी सुद्धा लक्षात राहील. पण एक मला विचारायचंय मोबाईलला की माझ्या एक टीचर आहेत आणि त्यांनी मला असं सांगितलंय की जर आपण जास्त वेळ मोबाईल बघितला तर आणि मध्ये मध्ये स्क्रोल करत राहिलो तर आपण खूप वेळ एकाच जागेवर बसून असतो. मग एका जागेवर बसून बसून जाडी वाढते ना माझी. जाडी वाढायची तर ती वाढणारच आहे. तू कसं कमी करायचं ते तू बघ. तर तू मलाच यूज कर जेवताना, अभ्यास करताना, त्याच्यामुळे तुझी एक्झाम एकदम बरोबर जाईल. तुझी त्याचा पेपर एकदम मला इतका तो यूज करतोस माझा की तुझी एकदम. पण मला कमी मार्क मिळाले म्हणून सगळे मला रागवतात.